वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. प्रथमच पुण्यस्मरणातून ग्रीन मिशनची सुरुवात. राहुरीत 600 रोपांची वृक्षभेट. श्रद्धांजलीच्या पारंपरिक चौकटीबाहेर जात सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण करत वने कुटुंबियांनी कैलासवासी चांगदेव बापू वने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्षभेट उपक्रम राबवला. स्मृतींना हिरवाईची जोड देत तब्बल 600 रोपांचे वाटप करून पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा हा ठोस संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. वने वस्ती ब्राह्मणी येथे झालेल्या कार्यक्रमात कैलासवासी चांगदेव वने यांचे सुपुत्र किशोर वने व पोलीस उपनिरीक्षक गोविंद वने यांनी 500 केसर आंबा व 100 आयुर्वेदिक आवळा रोपे उपस्थितांना वितरित केली. प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प घेतल्याने कार्यक्रमाला भावनिक आणि कृतिशील असा दुहेरी आयाम लाभला. आळंदी देवाची येथील हरिभक्तपरायण एकनाथ महाराज चत्तर यांनी ओजस्वी कीर्तनातून जीवनमूल्य, पर्यावरण जपणूक आणि सामाजिक जबाबदारी यांवर प्रभावी भाष्य केले. आध्यात्मिक संदेश आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. या प्रसंगी क्रांतिसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील प्रदीप गडाख, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील मयूर भोगे, प्रमोद नागरे, पाटबंधारे विभागातील मच्छिंद्र जाधव, गणेश कोतकर, जलिंदर लांबे, ॲडव्होकेट शशिकांत शिरसाट, ॲडव्होकेट किशोर धनवटे, गणेश लोहकरे, अभिजित जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावनिक स्मृतींना हिरवाईचा स्पर्श. पारंपरिक पुण्यस्मरणाला सामाजिक परिवर्तनाचा आयाम. पर्यावरण संवर्धनाचा ग्रामीण भागातून दिला गेलेला प्रभावी संदेश. श्रद्धांजलीपेक्षा कृती महत्त्वाची असा संदेश कैलासवासी चांगदेव वने यांच्या स्मृती आता फक्त शब्दात नाहीत, तर लावलेल्या प्रत्येक रोपातून हिरवाईच्या रूपाने जिवंत राहणार आहेत. परिसरात हा उपक्रम चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी.